श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की गुरुग्रह हे वक्री होणार आहेत आणि गुरुग्रह वक्री होत असताना मिथुन राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे, मिथुन राशीच्या व्यक्तींना काय फळ मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले जे मित्रमंडळी नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा की 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी या 118 दिवसाच्या काळात गुरुग्रह हे वक्री होणार आहेत आणि गुरुग्रह हे आनंदाचे, यश, कीर्तीचे आणि लग्नाचे ग्रह आहेत। म्हणजेच काय की गुरुग्रह हे शुभ ग्रह आहेत आणि ते शुभ ग्रह हे वक्री होणार आहेत। अशा 118 दिवसाच्या काळात मिथुन राशीला त्याचे काय बदल होणार आहेत किंवा मिथुन राशीच्या व्यक्तींना काय फळ देणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो की वक्री पहिल्यांदा आपण बघूया की वक्री होणे म्हणजे काय, की प्रत्येक ग्रह हे एका सरळ मार्गाने आपले मार्गक्रम करत असतो। तो मार्गक्रम करत असताना एक विशिष्ट वेगाने त्यांची ते मार्गक्रमाची क्रिया ही चालू असते, परंतु काही काळासाठी त्यांचा मार्ग हा त्यांचा वेग हा संत गतीने होत असतो। म्हणजेच काय की त्यांची गती ही मंदावते, त्यालाच ग्रह हे वक्री होणे असे म्हणतात। तर बघूया मित्रांनो की आता सध्या 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी या दरम्यान गुरुग्रह वक्री होणार आहे। तर बघा मित्रांनो की मिथुन रास ही राशीचक्रातली 3ऱ्या नंबरची रास आहे आणि मिथुन राशीचे ग्रह स्वामी हे बुध ग्रह आहे। त्याचप्रमाणे बघा की मिथुन रास ही वायू तत्वाची रास आहे। म्हणजेच काय, वायूच्या वेगाने मिथुन राशीच्या व्यक्ती हा काम करत असतात। त्यांना कामाची प्रचंड आवड असते, त्यांना कुठल्याही प्रकारचा आळशीपणा आवडत नाही, ते आपले काम चोखपणे बजावतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे काम द्या ते आळस न करता ते करत असतात। तर अशाच मिथुन राशीच्या व्यक्तींना येणारा 118 दिवसाचा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे। मित्रांनो बघा की तुमची जी कामे राहिलेली होती किंवा जी कामे होत नव्हती ती कामे येणाऱ्या 118 दिवसाच्या काळात होणार आहे। म्हणजे जसे की ज्या लोकांची लग्नाचा विषय असेल, म्हणजे लग्न जमवायत अडचणी येत असतील किंवा आपण फार स्थळ बघत असाल परंतु स्थळामध्ये यश मिळत नसेल, हे स्थळ बघू ते स्थळ बघू, आपलं लग्न जमत नसेल किंवा आपल्या मनासारखं स्थळ आपल्याला मिळत नसेल, तर तुम्हाला ते मनासारखं स्थळ मिळून तुमचं लग्न होण्याचे योग हे या गुरुवक्रीच्या काळात आहेत। म्हणजे 118 दिवसाच्या काळात तुमचं स्थळ बघून तुमचं लग्नही होऊ शकतं। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की ज्या तरुणांची वैवाहिक इच्छुक तरुणांची लग्न किंवा तरुणींची लग्न राहिलेली असेल ती सुद्धा येणाऱ्या 118 दिवसाच्या काळात लग्न ही होऊ शकतात किंवा विवाहाची बोलणी चालू असणाऱ्यांची विवाह या 118 दिवसाच्या काळात होऊ शकतात। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की ज्या लोकांना नोकरी नसेल त्या लोकांना येणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या 118 दिवसाच्या काळात आपल्याला आवडीच्या ठिकाणी किंवा आपली जिथे इच्छा असेल अशा ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त होणार आहे। मित्रांनो बघा की गुरुवक्री झाल्यानंतर तुमची राहिलेली कामे ही पूर्ण होणार आहेत। म्हणजेच काय की जर तुम्ही खूप ठिकाणी कामासाठी चक्रा मारलेल्या असतील किंवा तुम्ही काम शोधत असाल, तुम्हाला इच्छित काम मिळत नसेल तर तेही तुमच्या येणाऱ्या 118 दिवसाच्या काळात होणार आहेत। म्हणजेच काय, जे बेरोजगार तरुणी आहेत, ज्यांना कामाची इच्छा आहेत असे लोक आहेत, त्यांना या 118 दिवसाच्या काळात नोकरी मिळण्याची संभावना जास्त आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की ज्यांना नोकरी आहे अशा व्यक्तींना आपल्या नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे। तुमचे नोकरीमध्ये पगारवाढ होऊ शकते किंवा तुमचे नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, तुमचे सहकारी तुमच्याशी आनंदाने किंवा तुमच्याशी चांगल्या प्रमाणे वागतील, तुमच्या सोबत काम करतील आणि तुमचा मान सन्मान हा नोकरीमध्ये वाढणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरुवक्रीच्या काळात जर एखादा छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल किंवा नवीन कामाचा स्टार्टअप करायचा असेल, एखादा नवीन कामाचा शुभारंभ करायचा असेल तरी तुम्ही 118 दिवसाच्या काळात शुभारंभ करू शकता। तुम्ही तो करणार आहात। म्हणजेच काय की त्यात
तुम्हाला यश मिळणार आहे। जर एखाद्या मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यक्तींनी 118 दिवसाच्या काळात तो व्यवसाय सुरू करायचा आहे। आणि ज्या व्यक्तींचा व्यवसाय आधीपासून असेल अशा व्यक्ती ह्या नवीन शाखा आपल्या वाढवू शकतात किंवा नवीन ठिकाणी आपली नवीन व्यवसायाची शाखा काढू शकतात। त्यांना त्यात यश नक्की मिळणार आहे। त्याचबरोबर बघा मित्रांनो, तुमचा जर व्यापार असेल किंवा तुम्ही जर एखाद्या वस्तूचा व्यापार करत असाल तर नक्कीच तुम्हाला व्यापारात पण यश हे नक्कीच मिळणार आहे। मित्रांनो बघा की त्याचप्रमाणे तुम्ही धार्मिक यात्रा सुद्धा कराल की मिथुन राशीच्या व्यक्ती 118 दिवसाच्या काळात लांबचा प्रवास करणार आहेत। म्हणजेच काय, तुम्ही कामानिमित्त म्हणा, तुमच्या व्यापारानिमित्त, व्यवसायानिमित्त तुम्ही परदेशात सुद्धा जाऊ शकतात किंवा लांबचा प्रवास हा तुमचा घडू शकतो। त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्ती ह्या धार्मिक यात्रा सुद्धा करणार आहेत। म्हणजेच काय की मिथुन राशीच्या व्यक्तीला गुरुवक्रीच्या काळात धार्मिक यात्रेचे सुद्धा योग आहेत। म्हणजे तुम्ही धार्मिक यात्रा करू शकता। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की तुम्हाला नवीन नॉलेज सुद्धा येणाऱ्या वक्रीच्या काळात मिळणार आहे। म्हणजेच काय की तुम्हाला नवीन नवीन विषय शिकायला आवडत असतात। मिथुन राशीच्या व्यक्ती ह्या फार त्यांना शिकायला आवडते, एखाद्या गोष्टीतून नॉलेज घ्यायला आवडत असते। त्यामुळे तुम्हाला 118 दिवसाच्या गुरुवक्रीच्या काळात खूप ठिकाणावरून चांगलं नॉलेज मिळणार आहे, तुमचं ज्ञान वाढणार आहे आणि वाढलेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही तुमच्या व्यवसायात, तुमच्या व्यापारात करणार आहात। त्याचप्रमाणे बघा की गुरुवक्रीच्या काळात मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा येणारा जो गुरुवक्रीचा काळ आहे तो अतिशय चांगला जाणार आहे। परंतु सणासुदीच्या काळात तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाहीये। थोडंसं तुम्ही अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा, तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की मिथुन वक्रीच्या काळात तुमचा जोडीदार स्त्री असेल किंवा पुरुष असेल की त्याच्या कामात बदल होऊ शकतो, त्याला कामाची नवीन जबाबदारी मिळू शकते। म्हणजेच तुमची जोडीदाराची तुमच्या नोकरीमध्ये त्याच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकते किंवा त्यांच्या कामात बदल होऊ शकतो। म्हणजेच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्याची बदली पण होऊ शकते। त्यामुळे जोडीदाराचे सुद्धा येणाऱ्या वक्रीच्या काळात अतिशय चांगले दिवस आहेत। त्यांना त्यांच्या कामामध्ये मान सन्मान वाढणार आहे, त्यांचं पद सुद्धा येणाऱ्या काळात हे वाढणार आहे। मित्रांनो बघा की तुम्हाला जसे शुभ फळ येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला काही तुम्हाला काळजी सुद्धा घ्यायची आहे। तुमची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली राहणार आहे, तुम्हाला आर्थिक आवक वाढणार आहे। तर त्या आवक वाढल्याबरोबर तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता। तर तुम्ही गुंतवणूक करत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे। ते जे तज्ज्ञ असतील किंवा जे वरिष्ठ लोक ते असतील त्याचा सल्ला किंवा मार्गदर्शन घेऊनच तुम्हाला गुंतवणूक करायची आहे। कुठल्याही चुकीच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पैसा हा गुंतवायचा नाहीये। तर मित्रांनो गुरु वक्री होत आहे 118 दिवसाच्या काळात। तो 118 दिवस हे तुम्हाला अतिशय चांगले जातील, आर्थिक परिस्थिती पण तुमची सुधरेल, परंतु तुमचे अनावश्यक खर्च सुद्धा वाढणार आहेत। म्हणून मित्रांनो की खर्च करताना सुद्धा तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे, अनावश्यक तुमचा खर्च होणार नाही, तुमची बचत कशी होईल याकडे तुम्हाला लक्ष नक्कीच द्यायचं आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुमचे जे हितशत्रू असतील, म्हणजेच काय की आपले मित्र जसे असतात तसे आपले शत्रू देखील असतात, ते तुमच्यासोबत राजकारण करू शकतात। त्यामुळे तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे। आपले मित्र तर आहेच, परंतु आपले काही शत्रूही असू शकतात आणि ते आपल्यासोबत राजकारण करू शकतात। याची काळजी तुम्हाला येणाऱ्या गुरुवक्रीच्या काळात नक्कीच घ्यायची आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की गुरुवक्रीच्या काळात महिलांसाठी सुद्धा येणारे जे 118 दिवस आहेत ते अतिशय चांगले जाणार आहेत। परंतु महिलांची थोडीशी धावपळ होणार असल्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी नक्की घ्यायची आहे किंवा काम करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचं लागणार नाही याची काळजी मित्रांनो मिथुन राशीच्या महिलांनी नक्कीच घ्यायची आहे। मित्रांनो बघा की येणारा काळ हा नवरात्रीचा आहे आणि नवरात्रीच्या काळात तुम्हाला सगळं चांगलं घडो, तुमचे जे तुम्ही राहिलेली कामं आहेत ती तुम्ही नक्कीच तुमची पार पडो आणि तुम्ही ह्या जीवनात यशस्वी हो ही ईश्वरचरणी प्रार्थना। मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा। चला मित्रांनो, श्री स्वामी समर्थ।
आहे.